कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास, अशा प्रकारे तुकोबारायाने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. यावेळी सर्वात मोठा गोंधळ झालेला आहे. प्रत्येकाला वाटते की नेमकी 23 तारखेला एकादशीचा व्रत करायचा का 24 ला करायचा आहे. कॅलेंडर मध्ये तर दोन्ही दिवस दिलाय, मग नेमका कोणता करायचा? आणि ज्यावेळी दोन एकादशीचे व्रत कॅलेंडर मध्ये दिलेले असतात तर बरेच जण काय करतात, पहिली सोडून देतात आणि दुसरी करतात. आणि बरोबर पण आहे. का माहितीये का, दशमी विद्या एकादशी करण्याचा आपल्याला विधिविधान दिलेला आहे. पण यावेळी जी पहिली 23 ऑगस्टला आलेली एकादशी ही दशमी विद्या नाही, ही करण्यायोग्य आहे. म्हणजेच एकादशी तिथी बरोबर वेळेला आलेली आहे. पण त्यापेक्षाही मोठा योग आलेला आहे, तो आहे महाद्वादशीचा. म्हणून मी हा एकादशी प्रताप ग्रंथ एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर लिहिलेला आहे. भरपूर दिवसाचा अभ्यास करून ही असं ग्रंथ लिहिला जो तुम्हाला इतरत्र कुठंच नाही मिळणार. म्हणून मी म्हणतो घरपोच ऑर्डर करा, तुम्हाला मिळणारच आहे. एकादशी प्रताप म्हणजे प्रभाव, अशा प्रकारचा ग्रंथ तुम्हाला मिळेल घरपोच. आता यामध्ये मी काय लिहिले बघा, अष्टमहाद्वादशीचं वर्णन केलेलं आहे. अष्टमहाद्वादशीचं वर्णन, याच्यामध्ये जी महाद्वादशी आलेली आहे ती एकादशीपेक्षाही जास्त फळ देणारी आहे. म्हणजे तुम्हाला हजारो एकादशीचं फळ एकाच महाद्वादशी मिळेल. म्हणून बरेच जण म्हणतात की दुसऱ्या दिवसचा उपवास करा, म्हणजे 24 तारखेचा सोमवारचा. आणि यात आणखी श्रावण मास असल्यामुळं महादेवाची कृपा सुद्धा मिळणार आहे. मग तुम्ही म्हणसाल मला सोमवारी काय करायचं, काही हरकत नाही. एकादशीचा उपवास केलाय त्याच्या सोबत मनामध्ये महादेवांना सुद्धा प्रार्थना करा. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हटले तर हरिनामाचा जप केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांची कृपा ऍट ए टाइम मिळणार आहे. मग आता 23 ला व्रत करायचा का 24 ला? तर 23 ला पण करा, 24 ला करा. ज्याला जमत नाही तर कमीत कमी 24 चा कराच करा. आणि आता जे 2 दिवस करणार आहेत त्यांचा तर वादच नाही, पण 1 दिवस करणाऱ्यांसाठी विशेषतः ही आहे की 23 ला कमीत कमी अन्नपान करू नका. त्या दिवशी फळं खा, काय जे असेल ते तुमचं उपवासाचं खा. पण 24 तारखेला मात्र महाद्वादशी आहे, ती करायची म्हणजे करायचीच. तर आता पारण कधी करायचं, तर यावेळी जे पारण आलेलं आहे, जर 24 ला व्रत केलं तर 25 ला सकाळी सूर्योदया बरोबर, म्हणजे सूर्योदय जो असतो सकाळी 6:15 ला होतो का 5:30 ला होतो ते तुम्ही नक्की बघा तुमच्या इकडे. आणि 15 मिनिटातच तुम्हाला अन्नपान करायचं, 1-2-3 दाणे खायचे अन्नाचे आणि त्या ठिकाणी व्रत पूर्ण करायचं आहे. जर तुम्ही 23 तारखेला एकादशीचा व्रत केला तर द्वादशीला तुम्ही अन्नपान नाही करू शकत, लक्षात घ्या. मग काय त्या ठिकाणी तुम्हाला परत द्वादशीच करावी लागणार. आणि त्या दिवशी सोमवार असा पण आलेला आहे ना, प्रत्येक जण सोमवार करतोच ना श्रावण महिन्याचा. तर म्हणून 23 ला पण उपवास करा, 24 ला पण करा. खाऊन पिऊन करा, फळं खा, शिंगाड्याचं खा, राजगिऱ्याचं पिठाचं काय वडेपाव, आजकाल भरपूर काय बनवतात. मी काही सांगू शकत नाही तुम्हाला पदार्थ काय बनवायचे. पण यावेळी 2 वेळ उपवास करायचा आहे. तो कसा करायचा हे आता तुम्ही ठरवा. बाकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरले नसाल, जेणेकरून पुढे गोंधळ होणार नाही. लगेच शेअर करा. सदैव हरिनाम घ्या आणि आनंदी रहा.